आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आज आपण मराठी व्याकरणातील धातू साधिते मराठी व्याकरणातील धातू साधिते हे प्रकरण आज आपण पाहणार आहोत आणि शिकणार आहोत। मग धातू साधिते म्हणजे काय आणि धातू साधिते ओळखायची कशी, वाक्यामध्ये ते धातू साधिते कशी कार्य करतात, धातू साधितांमध्ये कोणकोणते घटक कार्य करतात, हे सर्व काही आज आपण या धातू साधिते प्रकरणामध्ये शिकणार आहोत। यामध्ये धातू वेगळा असतो, धातू साधिते वेगळे असतात, कृदंत आहे ते कृदंत आपण शिकणार आहोत। धातू साधिते म्हणजेच कृदंत, तसेच धातू साधितांमध्ये कोणकोणते घटक कार्य करतात ते सुद्धा आपण शिकणार आहोत आणि परीक्षेला या प्रकारावरती कशा रीतीने प्रश्न विचारले जातात हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तसेच हा जो भाग आहे हा एकदम थोडा आणि छोटासा भाग आहे, परंतु या भागावरती प्रश्न हा नेहमी विचारलाच जातो, कारण की हा भाग सहसा विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना थोडासा माग पडत असतो डोळ्यांच्या, त्यामुळे ते ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि हा भाग थोडासा पाठीमागे राहतो, परंतु ह्या भागावरती प्रश्न पडतातच, हे लक्षात ठेवायचं आहे। मग आता आपण पाहूया धातू साधिते हे प्रकरण। मग त्यामध्ये अगोदर धातू साधितामध्ये आपण धातू म्हणजे काय अगोदर ते पाहू। धातू साधितातला अगोदर पहिला जो शब्द आहे धातू, मग धातू म्हणजे काय आधी ते पाहू। तर पहा, धातू म्हणजे काय, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात। धातू म्हणजे काय, तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात। मग क्रियापद आहे, वाक्यातील क्रियापद, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे तुम्ही सर्व शिकत असता। वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। म्हणजेच वाक्यातील अगोदर क्रियापद शोधायचं आहे, मग त्या क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला, म्हणजे जो शब्द आहे क्रियापद त्यामध्ये प्रत्यय जे आहे त्या मूळ शब्द लागलेलं ते प्रत्यय काढून टाकायचा आहे आणि जो मूळ शब्द राहतो त्या मूळ शब्दाला काय म्हणायचं, धातू असे म्हणतात। समजलं डेफिनेशन, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात, तर धातू असे म्हणतात। मग त्याची काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणं पाहूया आपण। तर उदाहरण पहा काय आहे, ती शाळेत जाते, ती शाळेत जाते असं उदाहरण आहे। मग जाते या वाक्यातील हे क्रियापद आहे, या वाक्यातील क्रियापद काय आहे, तर जाते हे क्रियापद आहे या वाक्यातील, बरोबर। मग जाते हे क्रियापद असताना या वाक्यातील जाते, मग जाते नीट पहा, जाते हे क्रियापद आहे, जा म्हणजे जाणे, बरोबर। मग ह्या वाक्यातील मूळ शब्द काय आला, तर जा, आणि त्याला प्रत्यय काय लागला, ते, बरोबर, जाते हा शब्द आला। मग वाक्यातील प्रत्यय जो लागलेला आहे तो काढून टाकायचा आहे, जो मूळ शब्द आहे तो ठेवायचा आहे, त्या मूळ शब्दाला क्रियापदातील मूळ शब्द ठेवायचा आहे आणि प्रत्यय जो लागलेला आहे तो काढून टाकायचा आहे। मग ते हा जो प्रत्यय आहे तो आपण काढून टाकूया आणि राहिलेला जो मूळ शब्द आहे तो जा, म्हणजेच या ठिकाणी धातू काय आहे, तर धातू आहे जा, ठीक आहे। म्हणजे ती शाळेत जाते या ठिकाणी धातू कोणता आहे, तर जा धातू आहे, कारण की क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला, मग क्रियापद आहे जाते आणि त्यामधलं प्रत्यय आहे ते, मूळ शब्द राहतो जा, म्हणून या वाक्यातील धातू काय आहे, तर जा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। समजलं। अजून एक उदाहरण पाहूया आपण, त्यासाठी अजून उदाहरण आहे आपल्याकडे। तर पहा उदाहरण पुढचं काय आहे, तो जोरात धावला, तो जोरात धावला। मग पहा, क्रियापद अगोदर आपल्याला क्रियापद शोधायचं आहे वाक्यातील, मग तो जोरात धावला, धावला हे काय आहे, या वाक्यातील क्रियापद आहे, धावला हे काय आहे, वाक्यातील क्रियापद आहे। मग या क्रियापदातील मूळ शब्द आणि प्रत्यय हे वेगवेगळे करायचे, क्रियापदातील मूळ शब्द आणि प्रत्यय आपण वेगवेगळे करूया। मग पहा, धाव अधिक ला हे झाले शब्द क्रियापदातील, ठीक आहे। धाव शब्द हा मूळ शब्द आहे आणि ला हा त्याला लागलेला प्रत्यय आहे, ठीक आहे। मग मूळ शब्द आणि प्रत्यय यांपासून धावला हा शब्द बनतो। मग आपल्याला काय सांगितलं,
प्रत्ययरहित मूळ शब्दाला, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला, मग प्रत्यय कोणता लागलेला आहे तर ला प्रत्यय लागलेला आहे, हा काढून टाकायचा. ला जो प्रत्यय लागलेला आहे तो काढून टाकायचा. मग राहिलेला जो शब्द आहे तो आहे धाव. ठीक आहे, म्हणजे हा राहिला मूळ शब्द. मग त्याला काय म्हणायचं मूळ शब्दाला? त्याला मूळ शब्दाला म्हणतात धातू. म्हणजेच पहा, क्रियापदातील प्रत्ययरहित, प्रत्यय काढून टाकला, प्रत्ययरहित म्हणजे प्रत्यय काढून टाकणे, प्रत्ययरहित मूळ शब्द जो आहे त्या मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. मग हा झाला धाव, हा झाला या वाक्यातील धातू. पहिल्या वाक्यातील जा हा धातू आहे. आता तिसरं उदाहरण पहा, तो 2 मैल चालला. तो 2 मैल चालला, हे आहे तिसरं उदाहरण. मग या उदाहरणामध्ये पहा की क्रियापद काय आहे तर चालला हे क्रियापद आहे. तो 2 मैल चालला या उदाहरणामध्ये क्रियापद काय आहे तर चालला हे क्रियापद आहे. मग या क्रियापदाचं काय करायचं आहे तर मूळ शब्द वेगळा करायचा आहे आणि प्रत्यय वेगळा करायचा आहे. मग पहा, मी मूळ शब्द वेगळा करतो आणि प्रत्यय वेगळा करतो. चाल हा मूळ शब्द आहे आणि ला हा प्रत्यय आहे. ठीक आहे, मग पहा दोन्ही शब्द वेगळे केले आहेत. चाल हा मूळ शब्द आहे आणि ला हा प्रत्यय आहे. मग या ठिकाणी प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. मग क्रियापदातील प्रत्ययरहित म्हणजे प्रत्यय जो लागलेला आहे तो काढून टाकायचा आहे. ला प्रत्यय लागलेला आहे, काढून टाकला. राहिलेला जो शब्द आहे तो मूळ शब्द राहिलेला आहे आणि त्या मूळ शब्दाला काय म्हणतात तर धातू असे म्हणतात. मूळ शब्दाला काय म्हणतात तर धातू. मग पहा, जा धातू आहे पहिल्या वाक्यात, दुसऱ्या वाक्यात धाव हा धातू आहे आणि तिसऱ्या वाक्यात चाल हा धातू आहे. आता पहा, चौथं वाक्य आहे, चौथं उदाहरण आहे, शरद कॉफी प्याला. शरद कॉफी प्याला. मग या ठिकाणी पहा, प्याला पिणे. प्याला म्हणजे काय? पिणे. बरोबर, म्हणजे प्याला हे काय आहे क्रियापद आहे वाक्यातील. अगोदर क्रियापद शोधायचं वाक्यातील. नेहमी धातू ओळखायला सांगितलेलं असताना नेहमी वाक्यातील काय शोधायचं आपल्याला? क्रियापद. कारण की क्रियापदातीलच आपल्याला जो मूळ शब्द आहे तो शोधायचा आहे. ठीक आहे, मग पहा, प्याला हे क्रियापद आहे आणि ह्यातला मूळ धातू काय आहे तर पी. प्याला म्हणजे पिणे, म्हणून पी हा मूळ धातू आला. जसं की जाते म्हणजे जाईल, जाणे, मग ह्यातला मूळ शब्द काय? जा. तसेच या ठिकाणी प्याला म्हणजे काय मूळ शब्द काय येणार आहे तर पी हा यातील मूळ शब्द येणार आहे. म्हणून पी हा काय आहे तर प्रत्ययरहित मूळ शब्द आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? धातू असे म्हणायचं. कशाला? पीला. मग पहा, या 4 उदाहरणांमध्ये ती शाळेत जाते, जा धातू आहे. तो जोरात धावला, धाव हा धातू आहे. तो 2 मैल चालला, चाल हा धातू आहे. शरद कॉफी प्याला, पी हा धातू आहे. ठीक आहे, मग धातू म्हणजे काय तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. हे झाली धातू म्हणजे काय आणि ही त्याची उदाहरणं आत्ता आपण पाहिली. आता आपण पुढे पाहणार आहोत ते म्हणजे धातू पाहिलं. आता आपण पाहणार आहोत धातू साधिते. आपण धातू पाहिलं, आता आपण काय पाहणार आहोत तर आता आपण धातू साधिते पाहणार आहोत. मग धातू साधिते म्हणजे काय? पूर्ण जे प्रकरणाचं नाव आहे धातू साधिते म्हणजे काय ते धातू साधिते आपण पाहणार आहोत. मग सर्वात महत्वाचं आणि महत्वपूर्ण म्हणजे काय तर काही काही विद्यार्थ्यांना माहितीच नसतं की धातू साधिते आणि कृदंते हे एकच शब्द आहेत, म्हणजे हे एकच घटक आहेत, हे वेगवेगळे नाही आहेत. हे माहितीच नसतं विद्यार्थ्यांना. मग लक्षात ठेवायचं आहे धातू साधिते म्हणजेच कृदंते, कृदंते म्हणजेच धातू साधिते. ठीक आहे, मग धातू साधिते म्हणजेच कृदंते याची व्याख्या आपण पाहूया. पहा, धातूंपासून तयार झालेल्या परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण न करू शकणाऱ्या. पहा, धातू म्हणजे धातूंपासून म्हणजे हे जे धातू आहेत ह्या धातूंपासून तयार झालेल्या परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण न करू शकणाऱ्या क्रियावाचक शब्दाला, वाक्याचा अर्थ पूर्ण न करू शकणाऱ्या क्रियावाचक शब्दाला कृदंते अथवा धातू साधिते असे म्हणतात. समजलं? जर या ठिकाणी धातूंपासून तयार झालेल्या परंतु वाक्याचा जर अर्थ पूर्ण
वाक्याचा अर्थ या ठिकाणी पहा न करू शकणाऱ्या म्हटलेला आहे. जर आपण या ठिकाणी म्हटले की वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकणाऱ्या शब्दाला, क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात, तर त्याला क्रियापद असे म्हणतात. जर वाक्याचा अर्थ पूर्ण होत असेल तर त्याला क्रियापद असे म्हणतात. हे झालं क्रियापद. आणि न करू शकणारे जर असेल तर त्याला धातू साधित असे म्हणतात. म्हणजे त्यामध्ये जाते हा शब्द असतो, परंतु ह्याच्यासोबत अजून एक शब्द येतो, कारण की तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. त्याच्यामध्ये धातू आहे, क्रिया आहे, परंतु तो क्रियावाचक शब्द हा वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. त्याला काय म्हणायचं, धातू साधिते असं म्हणायचं. पहा, धातूंपासून तयार झालेल्या परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण न करू शकणाऱ्या क्रियावाचक शब्दाला धातू साधिते अथवा कृदंते म्हणतात. म्हणजेच क्रियापदाची जी व्याख्या आहे अगदी तीच व्याख्या, परंतु त्या ठिकाणी क्रियापदामध्ये अर्थ पूर्ण होतो वाक्याचा, धातू साधितेमध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. क्रियापद राहतं परंतु अर्थ पूर्ण होत नाही. अर्थ पूर्ण होत नसेल तरच ते क्रियापद धातू साधित असतं. जर अर्थ पूर्ण होत असेल तर त्या धातू साधिताच्या क्रियावाचक शब्दापासून तर ते क्रियापद असतं, धातू साधित नसतं. त्यासाठी पहा, मी एक टेबल या ठिकाणी तक्ता तयार केलेला आहे, 2 भाग केलेले आहेत त्याचे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पहा की या ठिकाणी धातू पासून क्रियापदे आणि धातूंपासून कृदंते. ठीक आहे. मग धातूंपासून क्रियापदे, धातूंपासून कृदंते म्हणजे धातूंपासून धातू साधिते कशी तयार होतात आणि धातू साधिते कसं ओळखायचं वाक्यामध्ये, धातू साधितापासून क्रियापद कसं होतं आणि धातूपासून क्रियापद कसं होतं आणि धातूपासून धातू साधिते म्हणजे कृदंते कशी होतात ते कसं ओळखायचं पहा. तर धातूपासून क्रियापदे म्हणजे क्रियापद आपण पाहतो, जाणे येणे खाणे पिणे ही क्रियापदे आहेत. मग ते धातूपासून कशी तयार होतात पहा. आपण आता नाचू, वाक्याचा अर्थ पूर्ण होतो क्रियापद. क्रियापद काय आहे, नाचू, हे क्रियापद आहे. मग वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे या ठिकाणी, नाचू, आपण आता नाचू. वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का, हो, वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. मग या नाचू, नाच ह्यातला मूळ शब्द काय, नाच, बरोबर. मूळ शब्द काय आहे, नाच, म्हणजे धातू नाच आहे. नाच या धातूपासून नाचू हा क्रियापद तयार झालं आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे, म्हणजेच त्याला काय म्हणतात, क्रियापदे असे म्हणतात. परंतु धातू साधित जर या ठिकाणी असलं असतं तर ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसलं असतं. म्हणजे कसं पहा, ते जोरात नाचू लागले, ते जोरात नाचू लागले. आता नाचू इथे पण शब्द आहे आणि नाचू इथे पण शब्द आहे, परंतु हा नाचू शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. हा नाचू शब्द आहे तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. त्याचा मूळ शब्द हा नाच आहे, ते क्रियापद आहे, परंतु तरीही ते वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, म्हणून ते काय आहे, धातू साधित आहे. तोच नाचू शब्द या ठिकाणी आपण आता नाचू या वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, म्हणून तो क्रियापद आहे. आणि हाच नाचू शब्द या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, म्हणून ते या ठिकाणी काय आहे, धातू साधित आहे. समजलं, धातू साधित कसं आहे आणि क्रियापद धातूंपासून बनलेलं कसं आहे. ठीक आहे. हे वाक्याचा अर्थ पूर्ण करतं आणि हे क्रियापद जे आहे धातू साधिते हे वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. मग पहा, दुसरं वाक्य आहे, पहिलंच वाक्य पहा की नाचू या शब्दाला अजून एका शब्दाची मदत लागले, नाचू लागले या शब्दाची मदत लागते, तेव्हा ते वाक्याला अर्थ पूर्ण होतो. म्हणजे ज्या वेळेस त्याच क्रियापदाला दुसऱ्या एका क्रियापदाची आवश्यकता लागते त्यावेळेस ते धातू साधित असतं. लक्षात ठेवायचं आहे. जोपर्यंत ते एकटं वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, हे पण लक्षात ठेवायचं आहे, त्याला दुसऱ्या एका क्रियापदाची आवश्यकता लागते. दुसरं पहा, ते नेहमी फळे खात, ते नेहमी फळे खात. मग यामध्ये क्रिया काय आहे, तर खात ही क्रिया आहे, म्हणजे खाणे ही क्रिया आहे, खाणे ही क्रिया आहे. मग यामध्ये खात हा शब्द या वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे, म्हणून ही क्रियापद आहे. खात हा शब्द या वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, वाक्य पूर्ण करतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, म्हणून ही क्रियापद आहे. खात, खात हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. परंतु तुम्ही जर पाहिलं
दुसरं वाक्य पहा, तो मांस खात नसे. तो मांस खात नसे. तर या ठिकाणी मी एवढंच वाचलं की तो मांस खात. काय म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. नुसता खात जर शब्द आपण या ठिकाणी वापरला असेल तर तो क्रियावाचक शब्द या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. त्यासाठी दुसऱ्या एका क्रियापदाची आवश्यकता लागते. आणि ज्या वेळेस धातूपासून बनलेल्या परंतु या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल तर ते काय आहे, धातू साधित आहे. लक्षात ठेवायचं, हे धातू साधित नाही, हे क्रियापद आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. हे वाक्याचा एकटा शब्द खात हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, म्हणून तो धातू साधित आहे. आणि हा वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणून हे क्रियापद आहे. ठीक आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे, पुढील वाक्याकडे. त्याने मूठ झाकली. त्याने मूठ झाकली. मग झाकली हे क्रियापद जे आहे ते वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. क्रियापद आहे, ते वाक्याचा अर्थ पूर्ण करतं म्हणून ते क्रियापद आहे. परंतु या ठिकाणी पहा, झाकली मूठ 1.25 लाखाची. तर या ठिकाणी झाकली हे जे शब्द आहे हा क्रियावाचक शब्द आहे, परंतु तो एकटा या वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. बरोबर. म्हणून त्याला दुसऱ्या एका क्रियापदाची सहाय्यता लागते. म्हणून हा शब्द या ठिकाणी धातू साधिताचं कार्य करतो. त्याला दुसऱ्या एका क्रियापदाची आवश्यकता लागते. तो एकटा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. क्रियावाचक शब्द असून सुद्धा तो वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्याला धातू साधिते म्हणजेच कृदंते असे म्हणतात. जो एकटा वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकतो, जो क्रियावाचक शब्द धातूंपासून बनला त्याला क्रियापद म्हणतात. आणि जो धातूपासून बनला परंतु क्रियावाचक शब्द आहे परंतु तो वाक्याचा अर्थ जर पूर्ण करू शकत नाही तर त्याला धातू साधिते म्हणजेच कृदंते असं म्हणतात. म्हणजेच काय, तर आता आपण पाहिलं की धातू म्हणजे काय, तर प्रत्ययरहित क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. त्याची उदाहरणं पाहिले आपण, धातू कसा शोधायचा ते पाहिले. त्यानंतर आपण पाहिलं की धातू साधिते म्हणजे काय, तर धातूंपासून बनलेल्या परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकणाऱ्या क्रियावाचक शब्दाला धातू साधिते असे म्हणतात. त्यासाठी आपण धातूंपासून बनलेली क्रियापदे पाहिली आणि धातूंपासून बनलेले कृदंते म्हणजेच धातू साधिते सुद्धा आपण पाहिले. आता आपण जे पाहिलं आहे धातू आणि धातू साधिते हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल.